मागील आठवडाभर सगळीकडे मुसळधार पाऊस असल्याने भडगावचा पर्यायी पूल वाहून गेला, तर काही बंधारे पाण्याखाली गेले. ह्यामुळे संपूर्ण वाहतूक ही बऱ्यापैकी जरळीवरून होत आहे. पण वाहतूक करताना वाहन चालकांना तारेची कसरत करावी लागत आहे. तर ग्रामस्थांना देखील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे विविध समस्यांना रोजचे सामोरे जावे लागत आहे. त्यात जरळी बंधाऱ्याच्या क्षमतेहून अधिक जड वाहने ह्यावरून वाहतूक करत असल्याने संभाव्य पूल पडण्याची भीती ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या साईड पट्ट्याचे काम पण अर्धवट असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे तेथेही एखादा मोठा अपघात होऊ शकतो. ह्याच अनुषंगाने तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला ते अभिजित मांगले यांनी. मागील काही दिवस गडिंग्लजसह सगळीकडे मुसळधार पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसामुळे भडगावला जाणारा जो गडिंग्लज भडगाव पर्यायी पूल होता हा वाहून गेला आहे. आणि हा पर्यायी पूल वाहून गेल्यानंतर निलजी असून दे, तसेच आपला ऐनापूर बंधारा असून दे, हे बंधारे देखील पाण्याखाली आहेत. मग आता ही जी वाहतूक आहे ही सर्वच जण, म्हणजे ते छोट्या मोठ्या दोन चाकी असून दे, त्या 4 चाकी असून दे, हे सर्वच जण जरळी मार्गे हे वाहतूक करत आहेत. आणि जरळी मार्गे त्यांना वाहतूक करत असताना सध्या बघा, जसं तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल तर दोन्ही बाजूच्या रस्त्याची साईड पट्टी ही पूर्णपणे चिखलात हे झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक करताना अतिशय प्रॉब्लेम होत आहे. तसेच ह्या येथील ग्रामस्थांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, आपण हा जरळी गावातील काही प्रमुख मंडळी आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, काय सांगाल एकंदरीत काय प्रॉब्लेम चालू आहे? आठवडाभर झाला भडगावाचा पूल, नवीन बांधलेला पूल ओपन न झाल्या कारणाने जरळी मार्गे सगळी वाहतूक वळवलेली आहे. जरळी भागातल्या पूर्व भागातले जवळजवळ तेरणीपासून कवळीकट्टी, नांगनूर ते नेसरीपर्यंत, नेसरी चंदगडपर्यंत सगळी वाहतूक त्या जरळी रस्त्यानं वळवलेली आहे. हा रस्ता सिंगल रस्ता आहे आणि हा रस्ता अवजड वाहनं, 16 चाकी वाहनं, 12 चाकी वाहनं किंवा ट्रॅव्हल्स कंपनी मुंबईहून आलेल्या ह्या सगळ्या इकडूनच चालू आहे. आणि हा रस्ता ते पेलणारा नाही, हा सिंगल रस्ता आहे आणि प्रचंड वाहनांची गर्दी असल्यामुळे नागरिकांचे जगणं गावकऱ्यांचे मुश्किल झालेलं आहे. धरण 78 साली बांधून पूर्ण झालेलं आहे. धरण सुद्धा एवढी अवजड वाहतूक पेलणार नाही. धरणाची एकदा डागडुजी खालचे प्लेयर ते दगड कोसळल्यामुळे झालेले आहे. त्यामुळे कुठला तरी नुकसान, काही अपघात होण्यापूर्वी शासनानं ह्याकडे लक्ष द्यावं आणि डागडुजी साईड पट्ट्या टाकायचं काम थोडं केल्यात, त्याच्यानंतर बंद आहे. आणि साईड पट्ट्याचं काम सुद्धा मजबूत झालेलं नाही, ते अगोदर करून घ्यावं आणि वाहतूक पर्यायी रस्ता शासनानं शोधावा. नाहीतर अपघात घडल्यावरच शासनाला जाग येणार काय, अशी आमची पोलीस प्रशासनाचा देखील एखादा माणूस असावा की नाही, असं काय वाटतं तुम्हाला याबाबत? हे आम्ही 2-4 दिवस झाला आम्ही पोलिसांच्यापर्यंत माहिती गेलेली असणार. तिथं एक पोलीस धरणावर एक पाहिजे आणि दोंडग्याच्या ह्याला एक पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अपघात घडल्यानंतर शासनानं जागा होणे आणि पाटबंधारे खात्यानं सुद्धा त्याचं काय ते योग्य ते नियोजन करावं आणि बांधकाम खात्यानं साईड पट्टी मजबूत करावी. तसंच आपल्यासोबत अजून कोण युवक आहेत गावातील, तुमचं देखील दुकान आहे, ते घर आहे, काय सांगाल? मागील अनेक दिवस तुम्ही पाहत असलेल्या रस्त्याने वाहतूकला खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. तसेच जरळी गावातील नागरिकांना देखील ह्याचा त्रास होत आहे, काय सांगाल? भरपूर त्रास होतो आहे सर. ॲक्च्युली आता तुम्हाला सांगतो, मी कॉर्नरला असल्यामुळे ना सर, इथं गाड्यांचं ये जा होतात सारखे. तेवढं डेली बघतो मी. ॲक्च्युली शाळेच्या पोरांचे एवढं हाल झाले, इकडे ह्या रस्त्याला साईडला झालं तर इकडनं झाड शाळेच्या पोरांच्या वरती शेतात येतात, म्हणजे काय गाडीचं राहत. त्यामुळे पूर्ण सगळं रस्ता म्हणजे चिखलानं मागलेला आहे. त्याच्यात चांगलं म्हणजे साईड पट्टी वगैरे करून द्यावा आणि साईड पट्टी तिकडनं दुर्गाकडनं करता यायला, परंतु काय अर्धवट झालेलं आहे. अर्धवट आहे, पूर्ण होऊन दे साईड पट्टी. तिथं पूर्ण महाभागापर्यंत, दुर्गा ते महाभागापर्यंत पूर्ण साईड पट्टी होऊन दे, शासनाकडे आमचं मागणी आहे. आणि जे शाळेचं ना इथं आपलं होमगार्ड म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा, ते नेमणूक करावं, एवढं आमचं इच्छा आहे बघा. सर तुम्ही देखील या गावचे ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? सर काय झालंय, ह्या आठवड्याभरात बऱ्याच इथं गाड्यांचं वाहतूक असल्यामुळं शाळेला येणाऱ्या जाणाऱ्या मुलांचा सुद्धा कुचंबना होतोय.
दुसरं सकाळी 10पर्यंत, पहाटे 7 वाजल्यापासून ते 10पर्यंत गाड्यांचा भयंकर म्हणजे गाड्यांचा भयंकर इथं हे आहे. आणि त्याच्यामुळं ट्रॅफिक अडकणे, थांबणे, वेळोवेळी आम्ही सुद्धा येऊन स्वतः आम्ही सिटी घेऊन म्हणजे बऱ्यापैकी ते ट्रॅफिक जाम झालेलं आम्ही इकडं तिकडं म्हणजे गाड्या सरकासरकी करून 10-12 वाजूपर्यंत आमचं ह्याच्यातच वेळ दररोजच चाललंय. आणि संध्याकाळी 5 ते 7 त्या वेळेला भयंकर म्हणजे त्रास होतो. त्याच्यासाठी याच्यावरती आम्ही मादी रेडेकर साहेब आले होते गडिंग्लजला, त्यावेळी आम्ही मुद्दा मांडलो होतो. ते शिंदे सर म्हणून होते पोलीस साहेब, त्यांनी म्हणाले आमच्याकडं जरासं एवढं पब्लिक म्हणजे सांभाळण्यासारखं किंवा इकडं आमची लोक पाठवायला आमच्याकडं लोक उपलब्ध नाही आहेत, आमचा स्टॉक कमी आहे, असं सुद्धा रेडेकर साहेबांची आणि माझ्यासमोर त्यांनी सांगितले. आम्ही काय केलं होतं, 10-20 मिनिटं इकडनं गाड्या सोडूया आणि इथं माळ भागात एक थोडं थांबूया आम्ही आणि गुडघ्याला एक जण थांबूया, तुम्ही फक्त एक पोलीस द्या, बाकी आम्ही गावकऱ्याने मदत करतो. ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर चर्चा केलोय. ते बघतो, आम्ही चर्चा करतो वरिष्ठ आणि काय ते सांगतो असं बोललेत आम्हाला. पण अजून काही त्यांचा पाठपुरावा झालेला नाही. धन्यवाद सर. अनेक मला भूमिका मांडायच्या आहे. एस टी प्रशासनाला रेग्युलर 14 रुपये तिकीट आहे आमच्या नेहमीच्या गाडीचं, आणि आता दुसऱ्या गाडीत जर आमचे पॅसेंजर बसले तर त्यांना 25 रुपये घालायला. हा दुजा भाव का? गाड्या तुमच्या मोकळ्या झाल्या, बरोबर, चालू आहे तोपर्यंत तुम्ही घेऊन या ना. तर डबल आकारणी चालू आहे. त्याच्याकडे सुद्धा एस टी प्रशासनाला लक्ष द्यावं अशी मागणी. ठीक आहे सर, धन्यवाद. आजच्या या कलियुगात हर एक नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत, पण जर योग्य वेळी योग्य गुरुचे मार्गदर्शन मिळाले तर त्यावर नक्कीच मार्ग निघतो. विवाह न होणे, वैवाहिक समस्या, कौटुंबिक ताण, आर्थिक अडचणी, ग्रहदोष, संतान चूक, नोकरी आणि व्यवसायात नुकसान अशा अनेक विविध समस्यांवर आता नक्कीच मार्ग निघणार. पण कुठे? तर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध हर्षवर्धन गुरुजी यांचे गडिंग्लजमधील श्री काळभैरव ज्योतिष केंद्र येथे. आजच्या या कलियुगात हर एक नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत, पण जर योग्य वेळी योग्य गुरुचे मार्गदर्शन मिळाले तर त्यावर नक्कीच मार्ग निघतो. विवाह न होणे, वैवाहिक समस्या, कौटुंबिक ताण, आर्थिक अडचणी, ग्रहदोष, संतान चूक, नोकरी आणि व्यवसायात नुकसान अशा अनेक विविध समस्यांवर आता नक्कीच मार्ग निघणार. पण कुठे? तर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध हर्षवर्धन गुरुजी यांचे गडिंग्लजमधील श्री काळभैरव ज्योतिष केंद्र येथे. ग्रहदोष, ग्रहपीडा, घरात संपत्ती असून शांतता नसणे, जमिनीचे वादविवाद असे सर्व प्रकारच्या समस्यांवर योग्य प्रकारे निवारण केले जाईल. आतापर्यंत तालुक्यातील नागरिकांसह देश विदेशातील नागरिकांनी भेट देऊन त्यांच्या समस्यांचे निवारण केले आहे. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि समस्यांचे समाधान करून घ्या. आमचा पत्ता समर्थ बिल्डिंग, श्री दत्त भेल समोर, आझाद रोड, गडिंग्लज. आमचा संपर्क क्रमांक 9880644227.